तर आज मी मस्तपैकी मोड आलेल्या मटकीची सुक्की उसळ बनवलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने बनवली, अगदी झटकीपट होणारी उसळ आहे। आणि मटकीची उसळ ही आपल्याला सगळ्यांच्याच आवडीची आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप असे गुणधर्म आहेत। आणि दुसरी गोष्ट, चवसुद्धा खूप छान आहे मटकीच्या उसळीला। म्हणजे म्हणूनच ती भाजी ना, उसळ कशीही करा, सोपी करा, वाटण करून करा, अगदी चव भारीच लागते। तर आज मस्तपैकी अशी मी मोड आलेल्या मटकीची उसळ अजिबात पाणी न वापरता वाफेवर केलेले आहे। तर चला बघून घेऊया ह्याला बनवायची कृती, लागणारं साहित्य। तर काहीच नाही, आपलं सिंपल बनवायची मटकीची सुक्की उसळ। तर ही मोड आलेली मटकी आपले उसळीवाले असतात बघा, त्यांच्याकडून घेऊन आले, अंदाजे 250 ग्राम आहे। आणि आता ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाणी निथळून घेतलं आहे, म्हणजे या चाळणीमध्ये स्वच्छ धुवून घेतली होती। तर एका साईडला आपण ही ठेवून घेऊया। याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, बारीक चिरलेला कांदा, टमाटर आणि मिरची। म्हणजे ही उसळ ना लाल मसाल्याची पण बनली जाते, म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून, पण ती रस्सा भाजी आपल्याला सुक्की बनवायची, त्यामुळं मिरचीचा वापर करते। आता ही आपण मटकीची सुक्की उसळ करून घेऊया। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, थोडेसे जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा, मिरची, टमाटर याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचं। 2 कांदे छोटाले बारीक चिरून घ्यायचे, कारण कांद्याने छान चव येते भाजीला। अजून ह्याला असं परतून घ्यायचं। खूप सिंपल रेसिपी आहे, म्हणजे तुम्हाला घाई असेल अशा वेळेस पण खूप छान ही मटकीची उसळ तुम्हाला ऑप्शन आहे बनवायला। तर आता हे चांगलं कांदा टमाटर बघा परतून झालेलं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये जरा बेसिक मसाले टाकूया। त्यामध्ये आहे थोडासा गरम मसाला पावडर, थोडा धना पावडर आणि थोडीशी हळद। ह्याच्या व्यतिरिक्त आपण इथे लाल मसाला वापरत नाही, त्यामुळे लाल मसाला स्किप करा। तर धना पावडर, गरम मसाला आणि हळद टाकली आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं, म्हणजे चांगले सगळे कांदा टमाटर मिरचीला एक मिठाची एक छान चव बसते। आणि चांगलं व्यवस्थित मग आता मिक्स करून घेऊया। हवं तर तुम्ही ह्या भाजीला शेवटला झाल्याच्या नंतर लसूण शेंगदाण्याचं कूट टाकू शकता, त्यानेसुद्धा छान अजून चव वाढेल भाजीची। आणि हे बघा, आता कांदा टमाटर आणि मिरची मसाल्यामध्ये मिठामध्ये म्हणजे चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करून घेतले। आता हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली ही मोड आलेली मटकीची उसळ टाकायची आणि मग आता आपण एकजीव करून घेऊया। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची उसळ, म्हणजे मोड आलेली मटकीची उसळ ही चांगली एकजीव करून घ्यायची। ही सगळी मसाल्याची कोटिंग याला लागली पाहिजे। ही उसळ आपल्याला रश्श्याची बनवायची नाही, त्यामुळे सुक्की बनवायची। आणि त्यातल्या त्यात आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही, अगदी थोडंसं थेंबभर पाणी टाकते, तुम्ही पाहू शकता। अजिबात पाणी मी इथे टाकले नाही, फक्त थोडंसं थेंबभर पाणी टाकले। झाकण ठेवायची, पूर्णपणे ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची। आता बघा, वाफेने कसं मटकीला पाणी सुटतं आणि ह्या वाफेची चव ना ह्या मटकीला इतकी छान बसते ना, म्हणजे रस्स्याच्या भाजीपेक्षा ना अशी वाफेवर केलेली मटकीची उसळ इतकी भारी लागते। तर हे बघा, मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2-3 मिनटंच अशी झाकण ठेवून याला वाफ द्यायचं, जास्त काही गाळ करायची नाही। हे बघा, अशी झाकण ठेवले की 1-2-4 मिनटामध्येच ही उसळ तयार होते। ह्या अशा वाफा होत राहतात आणि त्यामध्येच ती भाजी छानपैकी चवदार अशी बनली जाते। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं। कोथिंबीरचा सुद्धा छान असा फ्लेवर भाजीमध्ये बसतो। झाकण ठेवायचं, कोथिंबीर टाकल्यावर मिक्स नाही करायचं। हे बघा, असं एक वाफ दिली की मग मिक्स करायचं। हे बघा, हे असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपली ही मटकीची चवदार उसळ झालेली आहे तयार खाण्यासाठी। झाकण ठेवून घ्यायचं, परफेक्ट, एकदम भारी झालेली आहे। मस्त झाकण ठेवून घेऊया याच्यावर। आता ही बघा, मटकीची उसळ तयार झालेली आहे खाण्यासाठी। सगळं एकदम सुक्कीफट झाली, मोकळीफट झालेली आहे आणि सिंपल पद्धतीने केलेली। तुम्ही बघितलं, काहीच इकडे मी साहित्य वापरलं नाही, कोणतंच वाटण वगैरे केलं नाही, अगदी झटकीपट ही मटकीची उसळ तयार केलेली आहे। तर थंड करून घेऊया आणि गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया। झाकण ठेवायचं आणि ह्याला चांगलं थंड करून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर अजून ॲड केली याच्यामध्ये। बस, आता थंड करून घेतली बघा मटकीची उसळ आणि तुम्ही पाहू शकता आपली ही मोड आलेल्या मटकीची उसळ। मिरची कापून केलेली आहे, खूप छान चव येते,
करून नक्की बघा, सगळेजण आवडीने खातील आणि असंही मटकीची उसळ सगळ्यांनाच आवडते, म्हणून नक्की करून बघा. सिंपल पद्धतीने पण भारी लागते. आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर मस्त झालेली आहे उसळ, थंड करून घेतलेली आहे. आणि ही आपली अगदी वाफेवर तयार झालेली मटकीची उसळ. वाफेवर केल्यामुळं ह्या मटकीच्या उसळीला खूप छान चव असते. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम चव लागते. नक्की करा. जर घाई असेल, कुठे जायचं असेल किंवा टिफिनला काही सुचत नसेल तर ही अशी मटकीची उसळ खूप बेस्ट आहे. खायला छान लागते, हेल्दीसुद्धा आहे. तर करून नक्की बघा. आणि ही सिंपल पद्धतीची मटकीची उसळ तुम्हाला दाखवली आहे. भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. डाळ भात वगैरे केलं तर साईड डिश म्हणून सुकी भाजीसुद्धा ही बनवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल आणि सोपी रेसिपी मटकीची उसळ? अगदी सिंपल सोप्या पद्धतीने केलेली आहे आणि सगळ्यांच्याच आवडीचीच आहे, प्रश्नच नाही. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.